दासोपंतांनी फुगडी, गोफ, टिपऱ्या, पिंगा, त्याच्यानंतर हा कोंबडा ज्याला काठखेळ असं सुद्धा म्हणतात, अशा प्रकारचे अनेक खेळ प्रकारही लिहिले. ही पदं अत्यंत दीर्घ आहेत, ज्याच्यामध्ये खेळ सादर होतो. बराच वेळ तो खेळ खेळला जातो. शारीरिक व्यायाम तर आहेत, आणि शारीरिक व्यायामाचं मानसिक महत्त्व काय असतं हे वेगळं सांगण्याची खरंच गरज नाही. आणि त्या काळामध्ये दासोपंतांनी हा विचार केला असावा. बघूया फुगडी आणि कोंबडा. सुविद्या दोघी हात मिळवीती, हात मिळवीती. भक्ती ते सांडुनी बाई, भक्ती ते सांडुनी बाई. अभक्त फेऱ्या घेती, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय. फेऱ्या घेता घेता बाई 84 झाले, 84 झाले. अवचट चुकलं म्हणून बाई, अवचट चुकलं म्हणून बाई. मनुष्य देहा आले, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय फुग, फुगडी फुग दत्तू माय फुग. श्रीराम आत्मा रणासी आला, दुरी पडली बहु मोठी रे. अकांत प्रलयो रावणे मांडिला, विकळ पडल भूतळी रे. कुंभकर्ण इंद्रजित खेदासी पावले, मरणासी घातली